नमस्कार, मी परमेश्वर वाकडे. आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल. जसे की वर विधान केलेलं आहे की तुम्ही 150 पाडा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. हे विधान आहे मराठा समाजाचं. मीडियाच्या वेगवेगळ्या सोशल माध्यमांच्या माध्यमातून मराठा समाज ओबीसींच्या नेत्यांना आव्हान करतो आहे की तुम्ही 150 मराठा आमदारांना पाडा. कारण का आपण पाहतो की जालन्यामध्ये अंबड तालुक्यात आपण पाहतोय ओबीसीची खूप मोठी विराट सभा झाली आणि त्या ठिकाणी ओबीसी नेते असं म्हणाले की छगन भुजबळांना जर तुम्ही पाडत असाल तर आम्ही तुमचे 150 पाडू. आता प्रश्न हा उरतो की त्या 150 मध्ये मराठा समाजाचेच 150 आहेत का कुणबी मराठा म्हणून जे निवडून आलेले आहेत आणि आता ओबीसीमध्ये आहेत ते 50सुद्धा पडणार आहेत त्या 150 मध्ये. म्हणजे 150 मध्ये ते सुद्धा 50 आहेत जे कुणबीवीर पण आहेत आणि मराठा म्हणून घ्यायला सुद्धा त्यांना आवडतं असे सुद्धा आहेत. मग हे जे चित्र आहे हे राजकीय चित्र आहे का असा प्रश्न निर्माण होतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी एक प्रश्नसुद्धा निर्माण होतो की जर मराठा समाजाला राजकीय नेत्याबद्दल सहानुभूती नाही आहे, भलेही ते मराठा समाजाचे असू द्यात, आणि मराठा समाजाचा ओबीसी समाजातील ज्या जातीपाती आहेत त्यांना विरोध नाही आहे, मग नेमका विरोध कोणाचा कोणाला आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर यातून एक राजकीय खेळी खेळण्याचा किंवा राजकीय भीती दाखवण्याचा प्रयत्न होतो की काय असाही प्रश्न पडतोय. आता ओबीसीमध्ये आपण पाहतोय की ओबीसीचं राजकारण संपून जाईल किंवा त्यांचं राजकीय आरक्षण संपून जाईल. जेव्हा मराठा समाज त्याच्यात येईल त्यावेळेला ओबीसी जे आहेत त्यांना त्याच्यामध्ये संधी मिळणार नाही अशी भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आजही अशी स्थिती आहे की ओबीसीमधल्या ज्या जास्त संख्या असणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांच्याच हातात राजकारण आहे. आणि त्यातले त्यातसुद्धा आपण पाहतोय की ज्यांच्याकडं पैसा आहे, ज्यांच्याकडे संपत्ती आहे अशाच लोकांच्या हातात राजकारण आहे. सर्वसामान्य ओबीसींना त्यांच्या हातामध्ये राजकारण आलेलंही नाही आणि त्याचा लाभही ओबीसीचा त्यांना मिळालेला नाही. आता एक प्रश्न पडतो की तुमच्या लक्षात येईल की आपण गावोगाव मराठवाड्यामध्ये जेव्हा मी पाहतो त्यावेळेला कुठल्या गावामध्ये आपण असं ऐकलं आहे की लोहार समाजाचा किंवा सुतार समाजाचा किंवा न्हावी समाजाचा सरपंच झाला आहे असं ऐकण्यात आलं. कारण का त्यांचं प्रमाण कमी असतं. ओबीसीमध्ये सुद्धा ओबीसी जागेमध्ये त्यांना संधी मिळत नाही. अगदी त्यांना आपण असं चित्र पाहिलेलं आहे त्यांना उमेदवारीसुद्धा दिली जात नाही ग्रामपंचायतीची सुद्धा. आणि राहिला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचं नगण्य असं अस्तित्व आहे. कुठं पाहिलं का आपण या समाजाला ओबीसीचे लाभ मिळालेले आहेत आरक्षणामध्ये. म्हणजे ह्या ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ नेमका कोणाला होतो आहे हा प्रश्नसुद्धा या ठिकाणी निर्माण होतो. आणि मग आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपलं ज्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो आहे ते सुद्धा आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये आता न्यायप्रविष्ट आहे. मग अशा परिस्थितीत ही भीती समाजाला दाखवण्याचा प्रयत्न का होतो आहे. आणि महत्त्वाची बाब अशी आहे की ओबीसीमध्ये वेगवेगळे प्रवर्ग आहेत. त्यामध्ये 19% ओबीसी आहेत आणि बाकीचे वेगवेगळे प्रवर्ग केलेले आहेत. मग ती NT ब NT क अशा पद्धतीनं VJNT आहे, SBC आहे. मग या प्रवर्गामध्ये म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का हाही एक प्रश्न आहे. कारण का या प्रवर्गामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तर ते 19% जे आहे त्या 19%मध्येच मराठा समाज इन्क्लूड होणार आहे. कारण का त्यामध्येच कुणबी समाजाचं आरक्षण आहे. जिथं आरक्षण आहे त्या ठिकाणी मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे ते पुरावे आहेत, जे कुणबी आहेत त्यांना डावलताही येणार नाही. ही वस्तुस्थिती जी आहे ही आता मराठा समाजालाही माहिती आहे आणि इतर समाजालाही माहिती आहे. त्यामुळं हे वादन निर्माण करण्याचं कारण नाही आहे. मराठा समाज कोणाला विरोध करत नाही. याचं कारण हे आहे की त्याला पुरावे भेटत आहेत आणि तो न्यायालयीन लढाई लढतो आहे, तो कायदेशीर लढाई लढतो आहे. त्याला कुणाही समाजाला विरोध करायचा आहे किंवा कुणाचं आरक्षण काढून घ्यायचे ही बाब मराठा समाजाकडून आता राहिलेली नाही आहे. त्यामुळं हे सगळं चित्र जे आहे विनाकारण राजकीय करण्याचा प्रयत्न होतो आहे का किंवा काही जणांच्या म्हणजे कलंकित झालेल्या प्रतिमा पुन्हा उजाळण्याचा प्रयत्न होतो आहे का हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. आणि यामध्ये सर्वसामान्य समाज जो आहे मग तो ओबीसीचा असू द्या किंवा मराठा समाज असू द्या हा भरडला जातो आहे का, त्याचा वापर केला गेला जातो आहे का, त्याला भ्रमित केलं जातं आहे का हा प्रश्नसुद्धा निर्माण होतो आहे. कारण ज्याचा जो अधिकार आहे तो न्याय प्रविष्ट असणार आहे, न्यायालयाच्या माध्यमातून तो मिळणार आहे. त्याला कोणी अडवल्यानं कुणा आणणार नाही किंवा बळजुबरी केल्यानं तो मिळणार नाही. हे
सगळ्यांना माहिती आहे, कारण का आपण कायदे जाणतो, आपण घटनेनुसार चालतो. अशा परिस्थितीमध्ये विनाकारण समाजामध्ये विष पेरण्याचं काम जे राजकीय नेत्यांकडून होतं आहे त्याच्यावर वेळीच आपल्याला चाप देण्याची गरज आहे आणि हे जाणून घेण्याची गरज आहे समाजानं. आणि यावर कुठंतरी म्हणजे निर्बंध कसा येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. या ठिकाणी मी थांबतो. जर आपल्याला ही चर्चा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.